मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराज कळालेच नाही. त्याचं कारण असं आहे की जर महाराज आपल्याला कळले असते तर लहानपणीपासून त्यांच्या फॅमिलीमध्ये नोकरीपेक्षा व्यावसायिक शिक्षण, व्यावसायिक दृष्टिकोन डेव्हलप करण्यावर आपल्या मराठी माणसाचा फोकस असता. बट महाराज आपल्याला कळाले नाही. महाराजांनी शून्यातून स्वराज्य स्थापन केलं, बट आपल्या व्यवसायाची सुरुवात करायला मराठी माणूस आजही मागे आहे. बाहेरून येऊन बाहेरची माणसं महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे त्यांनी यशस्वीरित्या सुरू केले, ते चालवत आहेत. बट मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये पाय रोवणं कठीण झालंय. त्याचं कारण एकच आहे की आपल्याला शिवाजी महाराज कळाले नाही. महाराज जर समजून घ्यायचे असेल तर महाराजांचा व्यावहारिक दृष्टिकोन आपल्याला समजून घेतला पाहिजे. महाराजांना जे स्वराज्याचं बाळकडू होतं ते त्यांच्या फॅमिलीतनं, म्हणजे जिजामाता असो किंवा शहाजी महाराज असो यांच्याकडनं पेरलं गेलं. जिजामातेने त्यांना लहानपणीपासून एक स्वतंत्र रयतेसाठी असणाऱ्या राज्याची संकल्पना त्यांच्या समोर जिजामाता मांडत राहिले आणि शिवाजी महाराजांनी त्यांचा दृष्टिकोन त्या पद्धतीनं त्यांनी बिल्ड केला आणि आपल्या वयाच्या म्हणजे अगदी कमी वयात त्यांनी स्वराज्य स्थापनेच्या दृष्टीने त्यांनी पाऊल टाकायला सुरुवात केली. आणि हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं जर त्यांनी कुठली गोष्ट केली ती म्हणजे त्यांच्यासोबत जे सवंगडी होते, त्यांचे जे मावळे होते, त्यांचे जे सहकारी होते, ते निवडताना त्यांनी गल्लत केली नाही. त्यांचे जे सवंगडी त्यांनी जे निवडले त्यांना ते हे पटवून देण्यातही यशस्वी राहिले की स्वराज्य, मी बघत असलेलं जे स्वराज्य आहे ते कसं आहे आणि ह्या स्वराज्यामध्ये 18 पगड जाती धर्मातल्या लोकांना समसमान अधिकार आहे. हे स्वराज्य आपल्या सर्वांचं आहे. आणि ह्याच प्रयत्नांतून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. जर खरंच आपल्याला शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर आपल्याला आपल्या मराठी माणसांमध्ये व्यावहारिक दृष्टिकोन, व्यावसायिक दृष्टिकोन तयार करायला लागेल. आणि त्याचं बाळकडू हे फॅमिलीतनं दिलं गेलं पाहिजे. ते म्हणजे आई वडिलांनी मुलांना व्यावहारिक दृष्टिकोन डेव्हलप होण्यासाठी कुठल्या गोष्टी करता येईल किंवा त्यांना व्यवसाय, बिझनेस हा नोकरीपेक्षा कसा श्रेष्ठ आहे आणि याचा फायदा काय हे लहानपणीपासून सांगितलं गेलं पाहिजे. आणि त्यानंतर जी तरुण पिढी आहे तिलाही जर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही खूप वेळा म्हणजे बरेच रील बघता की बिझनेस नोकरीपेक्षा कसा भारी आहे. पण तो बिझनेस करण्यासाठी तुमच्याकडे तशी टीम आहे का, किंवा तुम्हाला जर तुम्ही एखादा बिझनेस बिल्ड करण्याचा विचार करताय तर त्याच्यासाठी टाकावी लागणारी पावलं ती कुठल्या स्टेप घ्यावा लागणार आहेत हे तुम्हाला क्लिअर आहे का. आणि हे सगळं करत असताना शिवाजी महाराजांचं आपण जर अनुकरण केलं, शिवाजी महाराजांचं चरित्र जर समजून घेतलं तर मराठी माणसाला व्यवसायात यशस्वी बनण्यापासून कुणीच अडवू शकत नाही.